सर्वांना गुड मॉर्निंग. तर म्हणलं चला आता थोडासा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणलं. कारण की बरेच दिवस झालं तुमच्या कमेंट येतात, ताई प्रियंका ताई तुमच्या घरी जी मुलगी राहते ते कोण आहे ते आम्हाला सांगा. आणि मी काय कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, नुसतं म्हणलं होतं सांगते संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ काय बनवणं झालं नाही. रोजचं व्हिडिओ नवीन नवीन टाकत होते, ज्या दिवशी केलं तेच टाकत होते. मग ती महागं राहायचं. रोज कोणाचे ना कोणाचे कमेंट येते, ताई सांगा की कोण आहे किती तुम्हाला कमेंट येतात, तुम्ही सांगत नाही. तर ह्यांच्या व्हिडिओ खाली ह्यांनी बघा थोडंसं रिप्लाय केला होता बघा एका कमेंटला. काय केलं तर मामाची मुलगी का कोण काय केलं होतं, काहीतरी केलं होतं बघा, उत्तर दिलं होतं. ह्यांनी बोलानच केला. तर बघा मी प्राजूला बोलवून घेतलंय, म्हणलं आता तीच तुम्हाला सांगत. तर मी तिला बोलवलंय बघा, इथं आली. तर आता हेच काय सांगते ते ऐका. सगळ्यांना गुड मॉर्निंग. मला सकाळी सकाळी मामीनं फोन केलता की आज तुमच्या सोबत बोलायचंय, की सांगा सगळ्यांना की मी कोण नाही. तर मी ह्यांची रिलेटिव्हच आहे, ह्यांच्या भाचीची मैत्रीणच आहे, पण मी ह्यांच्यासोबत राहत नाहीये. माझी रूम आहे, मी इथं फक्त ऍक्टिंग साठी आलेली आहे. आणि इथं मला ह्यांच्यात ब्लॉग मध्ये आवड आहे म्हणून मी रोज येते ह्यांच्यात ब्लॉग मध्ये. मी इथं राहत नाहीये. तुमचा मोठा गैरसमज आहे की मी ह्यांच्यापाशी राहते. पहिल्यांदा राहत होती, पण आता मी रूम केली. माझी फ्रेंड पण आहे माझ्यासोबत आणि रूम केली. ऍक्टिंग साठीच आलेली, कारण मला शूट मध्ये पण घेते ती, म्हणून मी इथं आलेली. आणि ब्लॉग मध्ये तर काय ह्यांचं मला ब्लॉग लय आवडतात, म्हणून मी सारखी ह्यांच्या ब्लॉग मध्ये येते. हा एवढा बोल की. त्यासाठीच आलेली आहे. तुम्ही म्हणताना सारखं मी पण कमेंट भरपूर वाचलेल्या की ती मुलगी कोण आहे. आणि त्या दिवशी शिपण म्हणजे चला की मामी आपण ब्लॉग बनवून मी बोलू लागते तुम्हाला. पण त्या दिवशी पण व्हिडिओ होता, त्याच्यामुळं काय बनवलं नाही. म्हणलं आता चला आज व्हिडिओचा टाइम पण झाला आणि सांगा म्हणलं. राजे म्हणले मीच सांगते, तुम्ही नका काय सांगू. मीच म्हणलेलं त्या दिवशी लई कमेंट आले ह्यांच्या एका ब्लॉगला की सांगा. सगळ्यांची एकच कमेंट होती, ती मुलगी कोण आहे. मग मी मामीला म्हणलं, मामी त्या कमेंट तर बघा ना, 19 कमेंट फक्त माझ्यावरच आलते एवढ्या त्या दिवशीच्या. त्या दिवशी पहिला ब्लॉग मध्ये होतं बघा, ते आपल्यावरच होता. तेव्हा नव्हत्या कमेंट, सगळ्या कमेंट माझ्यावर नसती. मुलगी कोण आहे सांगा ना नक्की. आम्ही तेव्हाच करणार होतो, पण ते ब्लॉगच होत नव्हता, सारखं राहून जायचा कशानं. तर बघा काल पण शूटिंगला गेली होती आणि आज पण चालल्या थोडं शूटिंग राहिलंय भाऊजींच्या व्हिडिओ मध्ये. काल केलं ना? काल नाही केलं, काल कारण माझा रोल नव्हता. काल पांडवा म्हणजे बोलवतो, पण ती कोणतं सीन घ्यायचं होतं दुसरं. मग आज माझं राहिलं. तरी पण मी गेलते तिथं, बसून आले, कारण त्यांचं शूटच होत नव्हतं. मग पांडवा म्हणले की फोन कर तेव्हा ये. मग आज माझंच आहे, कारण आज शूटचा दैन करायचंय. मग ती सगळं माझ्यावरच आहे. मग मला जायचंय. पण मामी म्हणल्या आधी ब्लॉक करू, आधी आपण स्वयंपाक ठेवला मी पाठीमागे त्याच्यासाठी. काहीच नाही झालं, भांडे सगळं तसंच आहे. म्हणलं 11 पण वाजून गेला, टाकावं आणि मग कामाच्या नादी लागावं. तर मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? मी कोण नाही. सगळ्याला उत्सुकता होती की मी कोण सांगायची. मी ह्यांच्यापाशी राहत नाहीये, राहत होती मग आता नाही राहत. सांग तरी पण सांगितलं म्हणजे बास की आता. चला आता मी किती आपलं काम उरकून. राधू गेले शाळेमध्ये बघा, आणि आज गुरुवार आहे, मला उपवास पण आहे. सगळं घर स्वच्छ करायचंय, स्वयंपाक बनवायचा आहे. आणि हे कुठं चाललं तर तुम्ही आता काय करताय तिथं? तर बिघडले केस वाळवायची मशीन का मशीन. तर हे नीट करतात बघा. नुसतं गरम होते, नुसते तापती पुढं. काहीतरी घोटाळा झाला ह्यांनी करतात नीट. आणि दुर्गा जाती पुढं बाळा माग ये. काय झालंय व त्याला? आणि त्यात मामी आज लय उशिरा उठलेल्या. काय झालंय दिसना पण की इकडनं करते दाखवा तरी की मला काय दिसा नाही. मधनं सगळी लेकरं मध्ये येतात. करता काय नाही का ह्यांनी सगळे खोललंय ते. काय घोटाळा झाला ह्यांना सगळं येतं बघा नीट करायला. इलेक्ट्रॉनिकचं दुकान होतं आमचं गावाकडे पहिलं. तुला नाही का मग टीव्ही डिश आणखीन सगळं नीट करत होतं. म्हणजे आता सोडून दिलं दुकान. हाय की पण असं दिलंय दुसऱ्याला भाड्यानं. ह्यांचाच मित्र आहे, माहित नाही कसं दिलंय पण दिलंय. भोला आहे का नाही? भोला एवढे ती भोला शूटिंग मधला ओळखते काय त्याला? काल शूटला होता ना हो. त्यालाच उलट्या झालत्या ना? नाही, भाऊजींच्या उलट्या झालत्या. येडे काय उलट्या कुणाच्या झालत्या? भाऊजींच्या उलटी खाल्ली ती डायरेक्ट उलटीच झाली. ती कोणता भोला जायचं.
हे काय गो काय कशाला बटन बंद करा की चालू आहेत करतात लेकरच की पुढं हवं झालं का नुसतं तापत होतं ते बिघडली होती महिना झाला त्यांनी बघितलंच नाही आज ओमने सुट्टी घेतली शाळेला उठलाच नाही लवकर हाताने शाळा बुडली पोराने आणि सकाळ सकाळ उठून काय म्हणते काय म्हणला मामी मला मला आज सुट्टी मी ह्याला म्हणलं तुझ्या मॅडम काय आज रजेवर येत्या काय मला सुट्टी म्हण हाताने सुट्टी नक्की म्हणजे मॅडमने काय सुट्टी घेतली काय त्याला म्हणतात रजेवर शिरा केला नाश्त्याला खावा मी चांगलं शिरा करत होते तर दूध बिस्किट खाल्लं आता म्हणतात मी गोड झालंय सगळं नको मला तर मला उपास कोण खायचं राजू थोडा खाय पोरं थोडं थोडं खात्या बाकीचं कोण खाणार तुम्हीच खायचा ते होय वा काय होय होय खायचा गेला वारीने पण करायला लावला मागच्या 5-6 दिवसात दुधाबर आणखीन काहीतरी खाऊन बसलं ओमला तिला आणि तसाच राहिला शिल्लक कुणीच नाही खाल्ला संध्याकाळपर्यंत तसाच लोळत राहिला ते शिरा आता खावा तर इथं ओमला ठेवलंय पाणी आंघोळीसाठी तापायला बंद केलंय बटन बंद केलं का घेत्यातलं निम्म म्हणा शिरा केलाय बघा थोडाच केलाय म्हणलं खात नसतात त्यांनी सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्ल्या म्हणजे थोडं थोडं द्यावं स्वयंपाक होईपर्यंत ह्यांना नाश्त्याला करून इकडलं सगळं आवरून झालंय तर आता देवपूजा पण नाही केली देवपूजा करायची आज काहीच नाही केलं बसली होती जरा कणकणी आल्याने होते 2-3 दिवस झालं गोळ्या खाल्ल्या होत्या मी रात्री जरा बरं वाटायला लागलं म्हणलं पटापटा आवरून घ्यावं सगळं संध्याकाळी पूजा मांडायची तर गेल्या गुरुवारी मी मांडली होती तुम्हाला दाखवलं पण होतं तर बऱ्याच कमेंट आलत्या ते काय म्हणतात आपण नारळ हे ठेवतो का ना ते कळश म्हणते त्याच्या खाली पण असं स्वस्तिक काढायचं मी काढलं होतं हां सॉरी पाटाखाली तर पाटाखाली स्वस्तिक काढायचं अशी कमेंट आली तर मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे करेन मला जेवढं माहीत होतं तेवढंच मी आपलं साधं सिंपल केलं आणि तुम्हाला दाखवलं आता सगळं घर हे स्वच्छ पुसून घ्यायचे आणि बाकीचं काम आवरायचं त्या कोण आले का होता त्या कोण नाही तुमच्याशी त्या कोण नाही आणि आमच्या आशीने काय बघा आजार येतं काल त्यांना ऍडमिट पण केलं होतं आम्ही रात्री बघायला चालले होते पण लय उशीर झालं मला म्हणलं नका येऊ मी यायला लागले आणखीन जायचंय ना नाही म्हणलं किती उशीर झाला मी आलते की तुम्ही बाहेर बसला होता उन्हाला म्हणलं आता बोलताय फोनवर असू दे म्हणून थंड वाजून आलते महिने म्हणजे थोडस बरं आहे का आता आजचे दिवस आहे ना किती बाटल्या लावायच्या काय काय उद्यापासून 5 दिवस इंजेक्शन आहे शिरत पेशी वाढल्यात त्यांच्या पेशी वाढल्या पांढऱ्या पेशी ना त्याच्यामुळंच सलाईन कोर्स करायचा बाकीचा इंजेक्शन आता जाणार दुखणं म्हणलं की अंगावच काटा येतोय आणि करू लागा कोण नसला तर हात मोडला न होतं हा काल त्यांनी सगळं केलं की दुपारी स्वयंपाक एवढा मोठा कणिकले मळले होते त्यांनी त्यांच्या सासूबाई पण आल्या 2-3 दिवस झालं त्याच्यामुळं करायला हाय कोण ना कोण आणि त्या नसत्या तर मग काय झालं असतं सगळं राडा रपाटाच होता की मग त्यांना गुरुवार पण असतो ना रात्री म्हणत त्या धरत्यात म्हणत होत्या रात्री महिना पाळला आमच्यात तर बाई त्या दिवशी ज्या दिवशी गुरुवार लागला त्या दुसऱ्या दिवशी वासाट आणलं मी पाळते हां तर कोणी भाव आलतं आणि माझ्या पण लक्षात न गेलं सवय लागली भावाला वासाट करायची मी पण आणलं केलं म्हणलं आता असू दे आता हेतनं पुढं नाही करायचं तर म्हणलं रोज यायच्यात म्हणलं स्वच्छ करायचं गम तर आहे का तर गुलाबजेल चालतं का ते माझ्याकडे पण आहे गुलाब पाणी मारायचं नाही चालतंय आज माझा दिवस जाईल सगळं तिच्या मैत्रिणीला अडचण नाही तिला म्हणलं ते कर तर आपली माणसं लेकरं पण तिथं जातात आणखी माझं मनच नाही खरं तर पूजा मांडाय काय सांगू तुम्हाला असं तेच की तर काय करू आता नाही इलाज आहे मग मला नाही अडचण पण ते मन आहे ना की सगळ्या घरात झालंय ते तिने सांगितलं पण नाही की आल्याला काय देवाचं काम आहे त्याच्यामुळं म्हणलं तर असं त्या घेते आवरून राहतो पुन्हा शाळेत ना 11:15 वाजत आल्या स्वयंपाक नाही काहीच नाही आणखी घेते आपले काम आवरून
तर म्हणलं आता तुम्हाला सांगावं. तिने सांगितलं बघा, लय जणांच्या कमेंट होत्या, कोण आहे ती मुलगी ताई सांगा की, इतक्या कमेंट येतात तरी तुम्ही सांगत नाही. म्हणून आज आवर्जून व्हिडिओ बनवायला काम ठेवून पाठीमागं